श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. थंबनेलवरून तुम्हाला विषय कळालाच असेल की महाराजांना आपल्या प्रश्नाचं उत्तर कौल लावून कसे विचारावे. तर स्वामी चरित्र जे वाचतात त्यांना माहीत असेल की बाळप्पा महाराजांनी, स्वामींचे प्रिय भक्त, त्यांनी चिठ्ठ्यांद्वारे आपला प्रश्न महाराजांना कसा विचारला होता, तर त्याबद्दलच थोडीशी माहिती. तर आपल्याला व्यवसायासंबंधी, शिक्षणासंबंधी, घरासंबंधी आणि काही कायदेशीर काही प्रश्न असतील तर महाराजांना कसा प्रश्न विचारायचा. कधी कधी माणसाला असं वाटतं की हे काम करू की नको स्वामी, यात यश येईल की नाही येणार, किंवा इथे शिक्षणासाठी जावे की नाही, हा मार्ग योग्य आहे की नाही. तर हे सांगण्यासाठी आपल्याला महाराज काही प्रत्यक्ष येऊन सांगत नाही, तर आपण जी सेवा करतो त्याद्वारे आपल्याला महाराज सांगत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्हाला महाराजांना काही गोष्टीविषयी प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला 2 सारख्याच कलरचे तुम्हाला चिठ्ठ्या घ्यायच्या आहे, सारख्याच आकाराच्या, आणि त्यावरती तुमचा प्रश्न लिहायचा आहे. त्याखाली लिहायचे उत्तरात होय. परत दुसरी एक चिठ्ठी लिहायची, त्यातही प्रश्न लिहायचा आहे तुमचा, आणि त्यात लिहायचं आहे नाही. अशा 2 चिठ्ठ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि त्या सारख्याच तयार करायच्या आहे. ह्या चिठ्ठ्या तुम्हाला देवासमोर फुलात ठेवायच्या आहेत, फुलात अशा बुजवून ठेवायच्या आहेत. आणि नंतर एखादा 5 वर्षाचा लहान मुलगा, 5 वर्षाच्या आतील लहान कोणत्याही मुलाकडून तुम्हाला त्यातली एक चिठ्ठी उचलायला लावायची आहे. जर लहान मूल नसेल तर तुम्हीही डोळे बंद करून अगदी महाराजांचं स्मरण करून एखाद्या चिठ्ठीला हात लावून ती उचलायची आहे. पण हे चिठ्ठ्यांचा कौल लावण्याआधी तुम्हाला महाराजांची सेवा करायची आहे. एका जागी बसून कमीत कमी तुम्हाला अर्धा तास तरी महाराजांचा नामस्मरण करायचं आहे, किंवा तुम्ही जे नित्याचे वाचता जे ग्रंथ, स्वामीचरित्र असेल, इतर कोणता ग्रंथ असेल तो वाचून त्यानंतर तुम्हाला अर्धा तास तरी स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. आणि मनात महाराजांना एकच प्रार्थना करायची आहे की महाराज, माझा हा प्रश्न आहे, माझ्या आयुष्यासाठी ही गोष्ट चांगली आहे की नाही. जर असेल तर होय म्हणा, आणि जर माझ्यासाठी ती गोष्ट नाही, जर चांगली नसेल तर नाही म्हणा. मी तुमच्या दिलेल्या कौलाचा मान राखून तुम्ही जे सांगशाल तेच करेल. लक्षात ठेवा, महाराजांनी दिलेल्या कौलावर प्रश्नचिन्ह उठवू नका, कारण महाराजांना जे दिसतं ना ते त्याच्या भक्तांना दिसत नसतं. कधी कधी किंवा 50% तरी असं होतं की आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नकारार्थी येतं, आणि मग आपलं कुठंतरी मन उदास होतं आणि असं वाटतं की करावं का नाही, किंवा मनाला असं वाटतं नाही करावंच हे काम. पण नाही, महाराजांना जे दिसतं ना ते आपल्याला दिसत नसतं. ते काम आपल्यासाठी चांगलं नसतं, किंवा त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होणार नाही राहत. म्हणून महाराज आपल्याला सांगत राहते की नको ते काम करू नको, किंवा तिथे जाऊ नको, किंवा ह्या शिक्षण क्षेत्रात तुला नाही हे फायदा, असं मुलांसाठी. तर हे महाराज कौलाद्वारे सांगतात. जे भविष्य महाराजांना दिसतं ना ते आपल्याला दिसत नसतं, म्हणून महाराज असं सांगत असतात. आणि महाराजांच्या निर्णयाला कधीही सहमती द्या आणि आभार व्यक्त करा महाराजांचे की तुम्ही आमच्या जीवनात आहात आणि तुम्ही दिलेला हा कौल मला मान्य आहे महाराज. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच याचा आपल्या जीवनात उपयोग करेल, असं महाराजांना म्हणा. आणि त्या चिठ्ठ्यानंतर तुम्ही पाण्यात विसर्जित करा. पण 1001% महाराजांनी दिलेल्या कौलात काहीही बदल होत नाही. जे महाराजांनी सांगितले त्या गोष्टीबद्दल तेच होणार, हे त्रिकाळ सत्य आहे. तुम्ही फक्त यावर विश्वास ठेवून ते कार्य करत चला, आणि नुसतं कौलापुरतंच महाराजांची सेवा करू नका. तर रोज नित्यनेमाने 5 मिनटं 10 मिनटं का होईना महाराजांची सेवा करा. यामुळे तुमची निर्णय क्षमता वाढेल आणि माणसाला योग्य निर्णय घेण्याची विचारसरणी प्राप्त होते. त्यामुळे नुसतं आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून महाराजांपुढं बसण्यापेक्षा महाराजांनी जे दिलं आहे ना त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरी महाराजांपुढं 5 मिनटं बसा. अगदी काहीच नाही तर नामस्मरण करा. चालता बोलता उठता बसता कुठेही असता 5 मिनटं तरी महाराजांचं नामस्मरण करा, किंवा दिवसातून एकदा तरी महाराजांना धन्यवाद द्या की स्वामी, जे तुम्ही मला दिलंय
ते माझ्या ऐपतीपेक्षाही जास्त दिले आणि जे देत आहात तेही माझ्या ऐपतीपेक्षा जास्त देत आहात. त्यामुळे तुम्ही जे देताय ना त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद असं जरी तुम्ही दिवसभरातून म्हणले ना तर तुमची वृत्ती पॉझिटिव्ह होते आणि आपली निर्णय क्षमता वाढते. त्यामुळे जेव्हाही महाराजांना कधी कौल लावाल त्यावेळेला महाराजांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उठवू नका की हा निर्णय महाराजांनी का दिला. तो दिलेला आहे ना तो योग्यच दिलेला आहे. त्या निर्णयाचा मान ठेवा आणि जे महाराज सांगतील तसंच करा. आणि तुम्हालाही जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. एक कमेंट नक्की लिहा स्वामी महाराजांसाठी. श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस स्वामीमय आणि आनंदात जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री